तुमचं आयुष्य खराब करणाऱ्या या 10 लोकांना आजच ओळखा. काही लोक तुमच्या आयुष्यात मित्र बनून येतात, पण हळूहळू तुमचं नुकसान करतात. ते तुमच्या चेहऱ्यावर हसतात, पण मनात तुमच्यासाठी चांगलं नसतं. तुमची ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मानसिक शांतता ते शांतपणे कमी करत असतात. सुरुवातीला तुम्हाला काहीच जाणवत नाही, पण एक दिवस लक्षात येतं की तुम्ही बदललात. तुमचं हसू कमी झालेलं असतं आणि तुमची स्वप्न मागे पडलेली असतात. चुकीच्या लोकांमुळे योग्य संधीही हातातून निसटतात. प्रत्येकाला जवळ करणं म्हणजे मोठेपणा नाही, ती अनेकदा मोठी चूक असते. कधीकधी अंतर ठेवणं हेच स्वतःवर केलेलं सर्वात मोठा उपकार असतं. तुमची मानसिक शांतता आणि आत्मसन्मान कोणासाठीही गमावू नका. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत त्या 10 प्रकारच्या लोकांबद्दल, ज्यांच्यापासून दूर राहणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. नंबर 1, सतत नकारात्मक विचार करणारे लोक. हे लोक प्रत्येक गोष्टीत अडचणच पाहतात आणि कोणत्याही चांगल्या संधीमध्येही धोका शोधतात. तुम्ही नवीन काही करण्याचा विचार केला तरी ते लगेच तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सततच्या नकारात्मक बोलण्यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. ते तुमच्या स्वप्नावर शंका निर्माण करतात आणि तुमच्या धैर्यावर परिणाम करतात. अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवल्यावर तुम्हालाही सगळं अवघड आणि अशक्य वाटू लागतं. म्हणूनच तुमची मानसिक शांतता आणि सकारात्मकता टिकवायची असेल तर अशा लोकांपासून अंतर ठेवणे शहाणपणाचे आहे. नंबर 2, मस्तरी आणि तुमच्या यशाने जळणारे लोक. हे लोक तुमच्या यशावर कधीच मनापासून आनंद व्यक्त करत नाहीत. तुमची प्रगती पाहून ते वरवर अभिनंदन करतात, पण आतून अस्वस्थ होतात. ते तुमच्या मेहनतीची किंमत कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचं यश नशिबावर ढकलतात. संधी मिळाली की ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात किंवा तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांमुळे तुमच्या नात्यांमध्ये विष पसरू शकतं आणि तुमची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. म्हणून तुमच्या प्रगतीला पाठिंबा देणाऱ्या लोकांना जवळ ठेवा आणि मस्तरी लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. नंबर 3, खोटं बोलणारे आणि दुटप्पी वागणारे लोक. हे लोक तुमच्यासमोर एक चेहरा ठेवतात आणि मागे वेगळंच बोलतात. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला की नंतर पश्चाताप करावा लागतो. ते परिस्थितीनुसार रंग बदलतात आणि स्वतःचा फायदा जिथे असेल तिथेच उभे राहतात. अशा लोकांमुळे नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि विश्वास तोडतो. त्यांच्यासोबत राहिल्यावर सतत शंका आणि असुरक्षितता वाटू लागते. म्हणून तुमची प्रतिष्ठा आणि मनशांती जपायची असेल तर अशा दुटप्पी लोकांपासून योग्य वेळी अंतर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 4, सतत टीका करणारे आणि कमी लेखणारे लोक. हे लोक तुम्ही काहीही केले तरी त्यात दोषच शोधतात. तुमच्या यशापेक्षा तुमच्या चुका त्यांना जास्त दिसतात. ते कधीच प्रोत्साहन देत नाहीत, पण प्रत्येक वेळी आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल शंका येऊ लागते आणि हळूहळू तुमची हिंमत कमी होते. अशा लोकांसोबत राहिल्यावर तुम्ही स्वतःची किंमत विसरू लागता. म्हणूनच तुमच्या प्रगतीला साथ देणारे आणि चुका दाखवतानाही साथ सोडत नाहीत असे लोक निवडा आणि सतत कमी लेखणाऱ्यांपासून अंतर ठेवा. नंबर 5, स्वार्थी आणि फक्त फायद्यासाठी जवळ येणारे लोक. हे लोक तुमच्याशी तेव्हाच गोड बोलतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. त्यांचा उद्देश मैत्री नसून फायदा असतो. गरज संपली की ते अचानक दूर होतात आणि संपर्कही ठेवत नाहीत. अशा लोकांना तुमच्या भावनांची किंवा अडचणींची काहीही काळजी नसते. ते फक्त स्वतःचा विचार करतात. त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला वापरलं गेल्यासारखं वाटू शकतं. म्हणूनच जे लोक तुमच्यासोबत निस्वार्थपणे उभे राहतात त्यांनाच महत्त्व द्या आणि संधी साधू लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. नंबर 6, सतत तक्रार करणारे आणि दोष इतरांवर टाकणारे लोक. हे लोक प्रत्येक परिस्थितीत स्वतःला बरोबर आणि इतरांना चुकीचं ठरवतात. त्यांच्या आयुष्यात काहीही बिघडलं ते जबाबदारी स्वीकारत नाहीत, पण लगेच इतरांवर दोष ढकलतात. ते नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना कारणीभूत धरतात आणि स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करत नाहीत. अशा लोकांच्या संगतीत राहिल्यावर तुमच्यावरही विनाकारण आरोप होऊ शकतात आणि नकारात्मकता वाढते. त्यामुळे जबाबदारी स्वीकारणारे आणि स्वतः सुधारणा करणारे लोक निवडा आणि कायम तक्रार करणाऱ्यांपासून अंतर ठेवा. नंबर 7, ड्रामेबाज आणि प्रत्येक गोष्ट वाढवून सांगणारे लोक. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींचं मोठं प्रकरण बनवतात. त्यांना शांतता आवडत नाही, तर गोंधळातच समाधान मिळतं. ते सतत भावनिक उद्रेक करतात आणि वातावरण तणावपूर्ण बनवतात. त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या आयुष्यात अनावश्यक ताण आणि मानसिक थकवा वाढतो. ते लक्ष वेधून घेण्यासाठी कोणतीही गोष्ट वाढवून सांगतात किंवा चुकीचा अर्थ लावतात. अशा लोकांसोबत राहिल्यावर तुमची शांती हरवते. म्हणूनच स्थिर आणि समजूतदार लोकांना जवळ ठेवा आणि ड्रामेबाज लोकांपासून अंतर राखा. नंबर 8, तुमच्या मर्यादा न मानणारे आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारे लोक. हे लोक तुमच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करतात आणि तुम्ही काय करावं हे ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तुमचं स्वातंत्र्य मान्य नसतं.
आणि ते सतत तुमच्यावर नियम लादतात. तुमच्या वेळेवर, तुमच्या मैत्रीवर आणि तुमच्या निवडींवर नियंत्रण ठेवण्याची त्यांची सवय असते. अशा वागण्यामुळे तुमचा आत्मसन्मान दुखावतो आणि हळूहळू तुम्ही स्वतःचे निर्णय घेण्याची हिंमत गमावू लागता. नातं कोणतंही असो, पण परस्पर आदर आणि मर्यादा महत्त्वाच्या असतात. म्हणूनच तुमच्या सीमा समजून न घेणाऱ्या लोकांपासून योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे. नंबर 9. अफवा पसरवणारे आणि पाठीमागे बोलणारे लोक. हे लोक तुमच्यासमोर गोड बोलतात, पण मागे तुमच्याबद्दल वेगळ्याच गोष्टी सांगतात. त्यांना इतरांच्या आयुष्याबद्दल चर्चा करायला आणि मसाला लावून गोष्टी पसरवायला आवडतं. आज ते दुसऱ्याबद्दल बोलतात आणि उद्या तुमच्याबद्दलही तसंच बोलू शकतात. अशा लोकांमुळे नात्यामध्ये गैरसमज, तणाव आणि अविश्वास निर्माण होतो. त्यांच्या संगतीत राहिल्यावर तुमची प्रतिमाही खराब होऊ शकते. म्हणूनच चारित्र्य आणि विश्वास जपणाऱ्या लोकांना जवळ ठेवा आणि अफवा पसरवणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा. नंबर 10. तुमची स्वप्न कमी लेखणारे आणि तुमचा आत्मविश्वास तोडणारे लोक. हे लोक तुमच्या मोठ्या विचारांवर हसतात आणि तुम्हाला वास्तवाच्या नावाखाली घाबरवतात. तुम्ही काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला की ते लगेच सांगतात की हे तुझ्या बसचं नाही. त्याच्या बोलण्यामुळे तुमच्या मनात शंका निर्माण होतात आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं कमी करता. अशा लोकांना तुमची प्रगती पाहायची नसते, तर तुम्ही त्यांच्या पातळीवरच राहावं असं वाटतं. म्हणूनच तुमच्यावर विश्वास ठेवणारे आणि तुम्हाला पुढे ढकलणारे लोक निवडा आणि तुमची स्वप्न तोडणाऱ्यांपासून कायमचं अंतर ठेवा. शेवटी थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा की आपण आज नकारात्मक, मस्तरी, खोटारडे, स्वार्थी, टीका करणारे, ड्रामेबाज, नियंत्रण ठेवणारे आणि तुमची स्वप्न तोडणारे अशा 10 प्रकारच्या लोकांबद्दल जाणून घेतलं आणि त्यांच्यापासून दूर राहणं का महत्त्वाचं आहे हे समजलं. योग्य लोकांची निवड हीच मानसिक शांतता आणि यशाची खरी गुरुकिल्ली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.